तर चला, आज माझ्या किचनमध्ये नवीन आगोरोचं मिक्सर ब्लेंडर आलेले आहे। तर यामध्येच आज आपण ग्रेव्हीचं वाटण करणार आहोत। याचा रंगही खूप सुरेख आलेला आहे, रेड कलर। तर हे 400 वॉटचं 100% कॉपरची मोटर असलेलं आगोरो मिक्सर ब्लेंडर। यासोबत आपल्याला 3 प्रकारचे जार मिळतात, 700 ml, 500 ml आणि 300 ml। तर यामध्ये आपण ब्लेंडर आणि ग्राइंडर दोन्ही करू शकतो। याच्या 2 जारला आपल्याला ब्लेड आलेले आहे। तर हे क्रॉसमध्ये 4 पात्यांचं ब्लेड आलेले आहे आणि यामध्ये 2 पात्यांचं ब्लेड आलेले आहे। आणि यामध्ये आपण ज्यूस, शेक, स्मूथी काही पण करू शकतो। तर याला आहे ना खूप छान असं झाकण आलेलं आहे। असंही तुम्ही याला लावून पिऊ शकता किंवा मग फ्रीजमध्ये पण ठेवू शकता। तर हे बघा किती सुंदर आहे। आणि याला अजून 2 झाकण आलेली आहे। तर हे बघा, हे एक होलचं झाकण आणि हे एक प्लेन झाकण आहे। तर तुम्ही हे कोणत्याही जारला लावू शकता। यामध्ये तुम्ही बिर्याणी मसाला, कोल्ड कॉफी, शेक, ज्यूस, भाज्यांची ग्रेव्ही काही ग्राइंड करू शकता। अशा प्रकारे कोणत्याही जारला कोणतंही मिक्सर किंवा झाकण बसवलं जातं। आता हे जार मिक्सरला लावताना आहे ना, मिक्सरला 3 ठिकाणी अशा प्रकारे होल दिलेले आहे। त्या होलमध्ये आहे ना आपल्याला हे जार व्यवस्थित फिट करायचे, तरच आपलं हे मिक्सर ब्लेंडर चालू होईल, नाहीतर होणार नाही। अशा प्रकारे छान असं फिट केल्यानंतर मग ते आपल्याला यूज करायचे। या भांड्यामध्ये आता आपल्याला वाटण काढून घ्यायचं आहे। वाटण टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आणि आपल्याला बटन दाबून याला चांगलं बारीक करायचं आहे, एकदम बारीक पेस्ट करायची। अगदी 2-3 सेकंदामध्येच आपल्या ग्रेव्हीची पेस्ट आहे ना छान अशी वाटून झालेली आहे। तर आता आपण हे काढून घेऊ। तर बघू शकता, आता हे मिक्सर ब्लेंडर यूज केल्यानंतर स्वच्छ करायलाही अगदी सोपं आहे। तर हे बघा, अशा प्रकारे याला खोलून घ्यायचं आहे। नंतर तुम्ही थोड्याशा पाण्याने वॉश करू शकता आणि नंतर मग आपल्याला एखाद्या कोरड्या नॅपकिनने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, म्हणजे ते खराब होणार नाही। अशा प्रकारे याचा वापर करायचा आहे। तुम्हाला जर हे आगोरो मिक्सर ब्लेंडर आवडलं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता।